शेवटचा तिसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना. सामना 4 षटकांचे लक्षात असू द्या. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित स्पर्धा. धाकटा खांदा विरोधात वीर बजरंग 11 शिरडोन या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील शेवटची लढत. सुदाम आणि पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज शिरडोन संघाकडून विवेक. पहिलाच बॉल ब्लॉक होल मध्ये टाकला होता. भन्नाट टप्पा. खोला टाकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता परंतु हा चेंडू खोदून काढलाय. सुदामने बॉल पाठवलाय सीमारेषा पार कव्हरच्या दिशेने. चौकार. यांनाच विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण आज ज्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. एक वेगळी सचोटी आहे त्यांची समालोचनाची. सन्माननीय सुनीलजी शेळके सर. हा नितलस संघाचे पुरस्कर्ते शैलेशजी पावशे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सुनील शेळके सरांचा सत्कार करावा. खूप खूप धन्यवाद आदरणीय सुनील शेळके सर. आपले मनापासून आभार. तुम्ही आलात आणि खरोखरच मराठीतून केलेलं तुमचं समालोचन हे आमच्यासाठी देखील एक मार्गदर्शनच ठरेल यातील मात्र सुद्धा शंका नाही. पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर आला चौकार आणि तिसरा चेंडूवरती एक जोरदार अपील केली परंतु ती अपील फेटाळले पंचांनी. 4 धावा. एक ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. मिडॉन आतमध्ये लॉंगॉनच्या दिशेने हा फटका. जेवढा उंच तेवढा अंतर देखील कापलंय. 6 धावा मिळून जातील सुदामला. त्याने ठोकला इथे षटकार. विवेकच्या विरोधात आक्रमण. हो 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 क्या बात है, क्या बात है. सुदाम थांबायला तयार नाहीये. हा देखील बॉल पाठवला त्याने लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 षटकार सुदामच्या बॅटमधून. हा असा तारा आहे क्रिकेट मधला की जो चमकणार आहे. चौकार. यस चौकार. धन्यवाद. पंचांनी आपला निर्णय मागे घेतलाय. चौकार घोषित केलाय. एकूण धावा आहेत त्यात 14. जतीनचं काम थोडं वाढवलंय अर्थातच स्कोररचं. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात वीर बजरंग शिरडोनच्या विरोधात जोरदार आक्रमण सध्याच्या घडीला चालू आहे सुदामकडून. 5 चेंडू 14 वरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या देखील 14. समोर खेचलाय. व्हॉट अ क्लास बॅटिंग. हाय क्लास बॅटिंग. टॉप क्लास बॅटिंग बाय सुदाम. आणि हा येतोय शेवटच्या चेंडूवरती षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि सुदामची धावा आहेत त्या 20 आणि संघाचे देखील धावा आहेत त्या 20.
छोटी मूर्ती आहे परंतु कीर्ती महान आहे आणि त्याची फटकेबाजी बॉटम हँडचा किती चांगला उपयोग तर करतोय पहा. बॅटची ग्रिप देखील अगदी लो डाऊन आहे आणि कणखर आहे एकदम. त्याची उंची पहा अगदी छोटी आहे. बॅटचा दांडा जरी त्याच्या कमरेच्या वरती निघतोय. वयाचा आणि कर्तृत्वाचा संबंध नसतो तसंच उंचीचा आणि कर्तृत्वाचा देखील संबंध नसतो हे दाखवून देतोय तो सुदाम. भन्नाट फलंदाजी, तुफानी फटकेबाजी. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा. सुयोग कडून अपेक्षा आहेत. त्याने फसवलं तर फलंदाजाला टॉपेज घेतली. बॉल चालला मागे. शॉट तडम्यांचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. 2 धावा जरूर मिळतील त्या धाकटा खांदा संघाला. खरं तर वीर बजरंग शिरडोन संघाला देखील ठाऊक आहे की जास्त वेळ घेऊन चालणार नाही. यानंतर फलंदाजी देखील आपल्याला करायची आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 आल्यात. आजच्या संपूर्ण दिवसाचा आपण खेळ पाहिला तर सुयोगची गोलंदाजी, सुयोगची फलंदाजी, एक अर्धशतक देखील त्याच्या नावावरती राहिले आजच्या दिवसामध्ये. तर सुयोगची कामगिरी दमदार राहिली. तिला आणखी दमदार करावी लागेल, खास करून सुदाम. अर्थातच धाकटा खांदाच्या विरोधात पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट झाला हे ओळखलं. थोडा टप्पा मागे ठेवला तो सुयोगने. जर्सी नंबर 5577 5577 मागे खूप छान लिहिलंय. छान जर्सीज आहेत. ग्रामपंचायत सदस्य भरतजी पाटील यांच्या सौजन्याने जे स्वतः देखील मैदानात खेळत आहेत. धीम्यागतीचा बॉल ओळखता आला नाही फलंदाजाला. सुदामच्या विकेटसाठी मात्र ते प्रयत्न करत होते परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. लेग बाईटच्या स्वरूपात डीके सरांचा इशारा येतो. एक धाव इथे जोडली जाते. सुयोगने हे काम नक्कीच केलंय. जेव्हा जेव्हा त्याच्या साथीदाराच्या विरोधात आक्रमण झालंय तेव्हा तेव्हा फलंदाजांना काम, धावसंख्येचा ओघ थांबवण्याचं काम, ब्रेक लावण्याचं काम सुयोगने नक्कीच केलंय. 3 चेंडूंमध्ये 2 धावा दिल्यात. आता सुदाम वर्सेस सुयोग. सुदामची गोलंदाजी, सुदामची फलंदाजी, सुयोगची फलंदाजी, सुयोगची गोलंदाजी. हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि सुयोगने फसवलंय. सुदामची विकेट सुयोगच्या नावावर. प्लॅन रचला होता बाउन्सरचा. हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला फिल्डर विवेकने काम तमाम केलंय सुदामचं. खेल अजय नाईक सध्या मैदानात. महत्वाची विकेट. सुदामने तुफानी हल्ला चढवला पहिल्याच ओव्हरमध्ये. 20 धावांचं योगदान त्याने मात्र दिलं. नवीन फलंदाज अजय आलाय. 5 सुयोग पुन्हा एकदा धावून आलाय वीर बजरंग शिरडोन संघासाठी. तेवीस धावा 23 सेकंड ओव्हर. फार महत्वाचं षटक हाताळतोय तो सुयोग पाटील. 2 धावा 1 विकेट या ओव्हरमध्ये आतापर्यंत. हो झपकन आतमध्ये आला. त्याला लेट कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं चांगली फिल्डिंग. फक्त 1 धाव. धावसंख्या 24. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच व उपसरपंच चषक ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा. कोणता संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय होणार. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये सुयोगने आतापर्यंत 4 दिल्यात. स्वतःवरती प्रचंड मेहनत घेतले सुयोगने. स्लोवर वन कितपत गेला पाहूया. लॉंग ऑफचा फिल्डर प्रयत्न करतो. अडवला चेंडू. 1 की 2. यस चेक केलं जाईल. तपासलं जाईल. आपल्याकडे टेक्नॉलॉजीचा
कॅमेरामनचं विशेष कौतुक करायला हवं. जशी आपली नजर असते त्या चेंडूवर तसं त्याची लेन्स त्या चेंडूवरती होती. सेफ आहे. धावा पंच एकच. शेवटच्या चेंडूवरती एक धाव. सुयोग पाटील पुन्हा एकदा धावून आला वीर बजरंग शिरडोण टीमसाठी. त्याने धावा दिल्या त्या अवघ्या 5. एक विकेट ती देखील सुदामची. जास्त वेळ घेऊ नका कारण यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायचे हे लक्षात असू द्या. मागच्या 2 दिवसांपासून थंडी थोडी वाढलेली आहे आणि सर्वांना ठाऊक आहे की 6 सव्वा 6च्या आसपास सूर्यास्त होऊन जातो म्हणून लवकरात लवकर खेळा. तिसरं षटक. पाठलाग केला होता चेंडूचा बॅटरने. ऑफ स्टंपच्या बराच बाहेरचा चेंडू ओढायचा होता लेग साइडला परंतु तो प्रयत्न असफल ठरला. प्रणव पाटील एक उंचपुरा गोलंदाज. 26. जितेंद्र आणि अजय सध्या मैदानात. खडे खडे पूल खेचलाय मिड विकेटला. ताकद झोकून दिली फटक्यामध्ये जितेंद्रच्या बॅटमधून. षटकार. पोहोचेल 32 वरती 32. लॉस ऑफ 1 विकेट. कमालीचा हा फटका होता. बॅकफुटला वेट ट्रान्सफर केला आणि मिड विकेटच्या दिशेने जितेंद्रच्या बॅटमधून हा धाकटा खांदा टीमसाठी षटकार. 32 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. क्वालिफायर मॅच. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची आणखी एक धाव. 33 धावा. 33. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. पॅरलल स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. जितेंद्रचा तडाखा या तिसऱ्या षटकामध्ये सोसावा लागतोय वीर बजरंग शिरडोण टीमला आणि धावा झाल्या त्या आता 39. 39. हा पॅरलल स्ट्रोक होता. जास्त उंची नाही परंतु अंतर मात्र माफक गाठलं जेणेकरून 6 धावा मिळाल्या. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून कॅमेरामन म्हणून जे वर्क करतायत कामगिरी चोख बजावतायत. ओमकार पाटील असेल, अभिजित चव्हाण, साईराज भोईर, पिंट्या सावंत, योगेश. हो 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 मागे खेचलाय. कमालीची फटकेबाजी जितेंद्रने खेचला इथे. धाकटा खांडा टीम साठी आणखी एक षटकार. 6 धावा. तुम्ही जागा देत्या फटके खेळण्यासाठी. बाउन्सर टाकतायत परंतु त्यावरती अजिबात वेग नाहीये. टेनिस बॉल आहे. बाउंड्री लाईन शॉट आहेत. याचा पुरेपूर फायदा उचलतो तो जितेंद्र. पहिल्या षटकात होता सुदाम. तिसऱ्या षटकात जितेंद्र. 45 धावा. 45. फाइव 45. वाह क्या बात है. लाजवाब अफलातून दर्जेदार जितेंद्रच्या बॅटमधून सलग तिसरा षटकार. सलग 4 जतीन परंतु एक मध्ये वाईड होता. चला सलग 4 षटकार जितेंद्रच्या बॅटमधून आणि व्हॅलिड स्ट्रोक आहे. 6 धावा. कारण जेव्हा फटका खेचला त्यावेळी फलंदाज आतमध्येच होता स्टंपच्या. 4 षटकार 51 धावा. 51. सुयोगने फक्त 5 दिल्या. 5ला बॉल उडवलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर जितेंद्र बाद. 3 ओव्हर 51 धावा. विकेट 2.
पहिलं षटक राहिलं सुदामच्या नावावर. दुसऱ्या षटकात सुयोगने भन्नाट गोलंदाजी केली, सुदामला बाद केला. असं वाटलं की कुठेतरी खांदा हा संघ बाकफुटला ढकलला जाईल, परंतु जितेंद्रने जी काही फलंदाजी केली अफलातून. 4 षटकार त्यानंतर त्याचा हा मिडविकेटचा फटका फसला. मनगटी फटका मारण्याचा प्रयत्न विवेकने तिथे खूप चांगला झेल घेतला. आणि आता शेवटचा षटक गोलंदाजीसाठी प्रणव. हो, चांगला टप्पा, पंचांकडे जोरदार अपील. दोन्ही पंच मला असं वाटतंय डिस्कशन करत असताना. चला, पंच त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द करतील. चला, कोणी पंचांसोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न करू नका. जो काही निर्णय असेल पंचांचा तो नक्कीच सुपूर्द करतील. नॉट आउट मात्र इथे घोषित केलाय. जोरदार अपील मात्र इथे झाली होती. प्रणव धाबा रोखाव्या लागतील. चांगल्या लेंथ वरती टाकलेला टप्पा होता प्रणवचा. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय. सुयोग आहे लॉंग ऑनला, जज करतोय आणि इथे झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. फारशा चुका होत नाही, परंतु आज चूक झाली सुयोग कडून. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. 55 धावा. 55. ठाऊक आहे, मकर संक्रांतीच्या अगोदर सूर्यास्त लवकर होतो. त्याच कंडिशन, त्याच परिस्थितीमध्ये आपण आहोत. गारवा वाढत चाललाय, म्हणजे नंतर धावा करणं थोडं कठीण होऊ शकतं, परंतु त्या धावा रोखणं सध्याच्या घडीला वीर बजरंग शिरडोन टीम साठी अतिशय महत्वाचं आहे. 55. समोर टाकला चेंडू, त्याला पाठवलाय मिड विकेटला. आणखी एक तडाखा अजयच्या बॅट मधून. षटकार. 6 धावा. 61 धावा झालेल्या आहेत. 61. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान, संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच व उपसरपंच चषक 2025 ही स्पर्धा. आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा आणि हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना. क्वालिफायर मॅच. टॉप 5 साठी हे 2 संघ झुंज देत आहेत. एका बाजूला वीर बजरंग शिरडोन. चला, चेंडू द्या, लवकरात लवकर पूर्तता करा. आणि त्यांच्या विरोधात धाकटा खांदा हा संघ जो फलंदाजी करतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. 61 धावा झाल्या. 4 षटकांचा हा सामना आहे. आज एकूण 8 संघांनी सहभाग घेतला. उद्या ठीक 9 वाजता रिपोर्ट करायचे ज्या संघांचा पहिला सामना आहे. 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. 61. अजयचा आणखी एक उत्तुंग गगनचुंबी षटकार. लाजवाब खतरनाक फलंदाजी चालू आहे ती धाकटा खांदा या टीम कडून. पहिल्या मॅच मध्ये असं वाटलं होतं की धाकटा खांदा टीम 62 धावसंख्येचं टार्गेट त्यांनी ठेवलं होतं. कदाचित असं वाटलं की हा संघ बाहेर जाईल, परंतु तेव्हापासून जी झुंज त्यांनी आज दिले त्यांनी मागे वळून काय पाहिलंच नाही. खास करून सुदाम, अजय, त्याचबरोबर जितेंद्र. कम्मालीचं क्रिकेट, परंतु अद्यापही सेकंड इनिंग बाकी आहे. अजूनही शिरडोन संघाची बॅटिंग बाकी आहे. 67 धावा. थोडा दबाव जाणवतोय. दबावाला झुगारून शेवटचे 2 चेंडू टाकावे लागतील ते प्रणवला. पुन्हा एकदा ओव्हर पिच. भिरकावून दिला बॉल सीमारेषा पार. मागच्या षटकात 4 चेंडू 4 षटकार जितेंद्र कडून. या षटकात सलग 3 षटकार अजय कडून. 73. लास्ट बॉल. भन्नाट फलंदाजी. आग लावली ती सुदामने, त्याच्यात पेट्रोल ओतण्याचं काम केलं ते जितेंद्रने आणि त्याचा भडका उडवलाय तो फलंदाज अजयने. कमालीची फटकेबाजी. 73 लास्ट बॉल. कितपत टार्गेट असणार शिरडोन संघाच्या विरोधात. सलग 4 षटकार. मागच्या ओव्हरमध्ये जितेंद्रने ठोकले होते, या ओव्हरमध्ये अजयने सलग 4 षटकार ठोकलेत. धावा झाल्या तब्बल 79.
80 धावसंख्येचं टार्गेट. आभारी आहे. आपण ऐकला माजी सरपंच आणि उपसरपंच चषक या स्पर्धेमध्ये त्या टेनिस क्रिकेटचे नामांकित प्रतिभावंत अभ्यासू समालोचक समीर सोमणे सर, ज्यांना आपण अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये ऐकतो आणि आज संग्राम 11 निटलसच्या या विनंतीला मान देऊन आज त्यांची उपस्थिती पाहिली. तर संयोजकांच्या वतीनं समीर सोमणे सरांचा आम्ही इथे सन्मान करतोय. संग्राम 11 निटलस संयोजकांच्या वतीनं त्यांचा हा शुभ सन्मान. अनेक वर्ष आपण क्रिकेट पाहत असतो आणि आज संग्राम 11 निटलस हा संघ सुद्धा अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो. त्यांचे सर्व संयोजक स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 क्रिकेट संघ निटलस आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. लक्ष विद्या मॅच कडे 4 षटकं आणि 80 धावांचं टार्गेट. धावांचं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम सुद्धा आहे. चला मॅच ऑन करा, वेळ नको. खेळाडूंना या सूचना देतो. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू आणि हा व्हाईट बॉल. बॅटिंग करताना टीम वीर बजरंग 11 शिरडोन. कमालीचा सामना असेल. बॅटिंग लाईनअप शिरडोन संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग आहे. एका बाजूला आज धाकटा खांदा संघ आहे जो सकाळी थोडा आपण पाहतो जतीन लेट आला. आयोजक त्यांची प्रतीक्षा करत होते, मात्र आज शेवटपर्यंत कडवी झुंज देतो. आता समोर आव्हान आहे वीर बजरंग 11 शिरडोन. चला लक्ष विद्या मॅच कडे. टार्गेट मोठं आहे. कंपॅरिझन पहिल्या षटकामध्ये 20 आल्या जेव्हा बॅटिंग केली टीम धाकटा खांदा संघानं. क्लासी ड्राईव्ह डीप पॉइंट कडे पाठलाग होईल. नो चान्स आणि हा येतोय चौकार. चार धावेनं धावफलक पुढे सरकेल. टोटल आतापर्यंत आपण पाहिले विवेक सुयोग 80 धावांचा टप्पा ओलांडायचे. सायंकाळ नंतर आपण हे पर्व पाहतोय. 5:40 स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 निटलस, सर्व आमचे सह आयोजक, सर्व आमचे मॅनेजमेंट. तर उद्याचं लॉट्स काही वेळात स्क्रीनवर येईल. उद्या सुद्धा वेळेवर स्पर्धा सुरू होणार आहे.
ऑफ स्टंपच्या बाहेर स्विंग होता आणि बीट करत असताना पुढचा चेंडू गोलंदाज सौरभ भगत. 2 चेंडू धावा दाफलकावरती 5. गॅप मध्ये ढकलले चेंडू दूरवर. आक्रमक खेळावं लागेल. डीप कडे मिळतील. डीप कव्हर कडे हा येतोय चौकार. विवेक पाटीलच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 20. सुयोगनं धावा दिल्या होत्या 5. प्रणवच्या षटकामध्ये 25. त्याच प्रणव म्हात्रेच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 28. कॅल्क्युलेशन पाहिलं तर प्रति षटकामागे 20 ची गरज आहे. टार्गेट मोठं आहे. लक्ष विद्या पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल एज लागते स्लिप कडे. इथे धोका होईल आणि फलंदाज बाद एष्टिचित. तर उद्याचं लॉट्स बघा. ग्रुप ए उद्या खूप चांगल्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. गोरसई बी विरुद्ध सातपाटी किती वाजता सुरू होणार आहे आपण संयोजक कळवतील आम्हाला. 9 वाजता ए ग्रुप आहे. यस काही चेंजेस असेल तर आम्ही कळू. टेमिवली खेळेल. बामण डोंगरी चांबारली काही चेंजेस आहेत. थोड्या वेळात अपडेट येईल. 4 चेंडूचा खेळ संपला. धावा दाफलकावरती वीर बजरंग शिरडोन. एकूण धावा 9. 9 रन्स. करंट रन रेट पाहिला तर 13.5 रिक्वायर्ड रन रेट वाढतो आता 20 मध्ये 71 ची गरज. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल. ज्या पद्धतीनं सुदाम नाईक खेळला 20 धावा. जितेंद्र घरत खेळला 27 धावा. अजय नाईक खेळला. विस्फोटक खेळ अजय नाईकने दाखवला आणि या 3 फलंदाजाच्या जोरावर टार्गेट मोठं उभं केलं. 5 चेंडू धावा 9. 9 रन्स. 2 षटकामध्ये पिटाई करावी लागेल. सिंगल डबल फारसं बिघडणार नाही. प्रवास आलेख सुरू ठेवायचा असेल तर प्रतिकार करणं. 80चा बाटला करायचे. पहिलं षटक संपलंय आणि धावा दाफलकावरती 10. ती 10 सुयोग पाटील आविष्कार वीर बजरंग शिरडोन साठी खेळत असताना 18 चेंडू 70. लक्ष मोठं आहे. पहिला चेंडू. आज धाकटा खांदा संघाने इम्प्रेस केलं. त्यांची गोलंदाजी फलंदाजी सुयोगला अजूनही संधी मिळाली नाही. आविष्कार 3 चेंडूचा सामना केलाय. अजय नाईक. चला थोडा स्पीडअप ठेवा. खेळाडूंना विनंती करतो सूचना असतील. यस व्हाईट बॉल. वीर बजरंग शिरडोन संघ. अजय नाईक. पुढचा चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह करतो. गॅप शॉट. ओहो नक्कीच मिळतील 4 धावा.
अजय नाईक. एकूण धावफलक टोटल आतापर्यंत आपण पाहतोय 15 धावा आहेत. एक गडी बाद, सुयोग, आविष्कार. 4 षटकांचा सामना. 18 बॉल व्हाईट बॉल. सुयोग कडून संघाला अपेक्षा आहे 16 धावा आहेत, 1 विकेट. सेकंड ओव्हर. माजी सरपंच उपसरपंच चषक आपण पाहतोय. बेस्ट बॉलर, बॅट्समन, फिल्डरला आपण स्पोर्ट सायकल देणार आहोत. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. 2 व्हाईट बॉल नंतर हा डॉट बॉल. धावा धावफलकावरती 16 धावा आहेत. 80चा पल्ला, 80चा टप्पा ओलांडायचा. उद्या ग्रुप ए दादा संघ, बलाढ्य संघ उद्याच्या लॉट्स मध्ये पाहायला मिळतील. स्टेप आउट ऑन दी राईज. मिळतील 6 धावा. षटकार. धावफलक पुढे सरकले. सेकंड ओव्हर. एकूण धावा धावफलकावरची टोटल 22. अजय नाईक. पुन्हा एकदा आक्रमण. लॉंग ऑफ, लॉंग ऑन कडे प्रयत्न होईल. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 20 सरासरी हवी. आता एकूण धावा धावफलकावर 80चा टप्पा ओलांडायचा आहे. वीर बजरंग शिरडोन. रिक्वायर रन रेटची गती थोडी जास्त आहे करंट रन रेटच्या तुलनेत. आता धावा धावफलकावरची टोटल एकूण धावा 26. 13 चेंडू 54. 13 बॉल 54. 12 मध्ये 50, 12 मध्ये 55 धावा. चेस होताना आपण पाहिलं. 13 मध्ये 54. समोर खेळतो आविष्कार. गुड फिल्डिंग, गुड स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग. सुपर. सुयोग पुन्हा एकदा थोडी आता निराशा पाहायला मिळतो. तो नॉन स्ट्राईक रेंजला असेल. आता चेंडू विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहिलं. टार्गेट विजयासाठी 80-27 धावा झालेत. आता 12 चेंडू 53 धावेची गरज. चला स्पीडअप करा. 12-53. एक षटकामध्ये जर खेळ चांगला झाला तर कदाचित सामन्यामध्ये मॅच मजबूत पकड निर्माण होऊ शकते. बारा चेंडू आणि 53 धावेची गरज. वीर बजरंग शिरडोन विरुद्ध धाकटा खांदा. गोलंदाज सज्ज होणार. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक रेडी. चेंडू खाली. जेल होणार का? गुड कॅच. इक्वेशन अनालिसिस आता कठीण होईल. 12 चेंडू 53. समीकरण आता बनेल 11 चेंडू 53. लक्ष विद्या मॅच कडे पुन्हा एकदा. विनिंग कॅल्क्युलेशन 80चं टार्गेट आहे. धावा धावफलकावरती वीर बजरंग शिरडोन 27. ओ ड्राईव्ह करतो डीप मिड विकेट कडून. धाव मिळणार. सिंगल, सिंगल डबल न काही होणार नाही.
ज्या पद्धतीनं धाकटा कांदा संघानं बॅटिंग केली, कमालीची बॅटिंग, 79 वर मजल मारली, 80चं टार्गेट उभं केलं. मात्र पहिल्या षटकामध्ये सौरभच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10, तो कमबॅक. त्यानंतर अजय नाईकनं दिलेला 17 धावा. विजय नाईक चे षटक क्रमांक 3. लॉफ करतोय चेंडू मध्ये, झेल होणार का, प्रयत्न होईल तिथून दूरवरून आणि झेल सोडतोय सुयोग. स्वप्नील मैदानावर. आता येणारे विनिंग कॅल्क्युलेशन, सिंगल डबल काही बिघडणार नाहीये. 9 चेंडू आणि 51 धावेची गरज. 29. यस, प्रयत्न नाही. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका पाहिजे. तरी सुद्धा कॅल्क्युलेशन कठीण असेल. रिक्वायर रन रेट वाढतोय. 80. 8 चेंडू 46. 8 बॉल 46. चला मॅच ऑन ठेवा. लक्ष कठीण, लक्ष कठीण. पायचे मैदानावर सुयोग. 8 बॉल 46. ओ लॉफ करते ऑन साइडला ड्राइव्ह. 7 चेंडू 7 चेंडू आणि 40 धावेची गरज. प्रत्येक चेंडूवर आक्रमण आक्रमण. समोर खेळतो सुयोग पाटील. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये त्याला फारशी संधी मिळाली नाही. 3 चेंडू मध्ये 12. स्वप्नील. गुड स्ट्रोक, षटकार. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. मात्र आता थोडं कठीण आहे. काय येऊ शकतो. एकूण धावा दाफलकावरती टोटल संघ पोहोचलाय 46. टार्गेट आहे विजयासाठी 80. आता 6 बॉल 6 चेंडू 34. चला फिल्डिंग लावून घ्या. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असतील, सूचना असतील. 6 चेंडू आणि 34 धावा. फील्ड सेट करा. विनंती असेल कांदा संघ. सहा चेंडू 34 धावेची गरज. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. माजी सरपंच उपसरपंच चषक. फर्स्ट बॉल. ओ चढवला हल्ला आणि आला हा षटकार. स्वप्नील सुयोग दोन्ही फलंदाजांमध्ये धमक होती. मात्र टार्गेट तेवढंच काही अंशी का होईना मोठं होतं. लक्ष आता मात्र आपण पाहतोय कठीण आहे. तशा पद्धतीनं तुम्हाला धाव घेता येणार नाही. अंपायर्स चेक करूया. मॅच ऑन करा. काय अंशी का होईना चेंडू थोडा आत होता. बॅड लक. आता विनिंग कॅल्क्युलेशन 4 चेंडू 28. चला स्पीडअप करा. 4 चेंडू 28. लक्ष येतो मॅच कडे. वीर बजरंग शिरडोन. गुड बॉलिंग. साहिल नाईक मॅच मध्ये
आपण पाहतोय आता धाकटा खांदा संघ पार्ट जड करतोय सुपर 10 साठी आपण जो सामना होता टॉप 5 मध्ये क्वालिफाय होण्याच्या तयारीमध्ये या सिंगल डबल काही बिघडणार नाही मात्र चांगला खेळ दोन्ही संघांचा पाहायला मिळाला आता विजयाच्या मार्गावर आरूढ होण्याचा प्रयत्न करतोय धाकटा खांदा संघ चेंडू शिल्लक 2 धावा हव्यात 27 यस विजयाच्या उंबरठ्यावर वाटचाल करत असताना टॉप 5 मध्ये प्रवेश निश्चित करण्याच्या तयारीमध्ये टीम धाकटा खांदा संघ वीर बजरंग 11 शिरडोन 1 बॉल 27 यस टॉप 5 क्वालिफाय आजच्या दिवसात आले लेट पण झाले आजच्या दिवसात शेट क्या बात आहे सकाळपासून त्यांची प्रतीक्षा करत होते मात्र आज त्यांचा दिवस होता तर टॉप 5 क्वालिफाय धाकटा खांदा संघ आयोजकांचा आम्ही धन्यवाद देतो आणि आज आमचे